शिवचरित्रातनं राज्यकर्त्यांनी पण आदर्श घ्यायला पाहिजे. तर शेतकऱ्यांच्या बाबतीत आहे, त्यांनी त्याच्या सैन्याची पण काळजी घेतली. त्यावेळेला सैन्य जे होतं, युद्ध व्हायचं, युद्ध झालं का तो आपला रिकामा, युद्ध संपला का हा बेरोजगार. म्हणजे ज्याच्याकडे तलवार आहे, ज्याच्याकडे ढाल आहे, त्याच्याकडे ताकद आहे, मग त्याच्याकडे जर युद्ध नाही तर पैसा नाहीये, तो काय करायचा, गावकऱ्यांना लुटायचा. हे शिवाजी महाराजांच्या लक्षात आहे. त्या काळामध्ये त्यांनी त्यावेळेला सैन्याला पगार चालू केला. युद्ध असो नाहीतर नसो, तुला मी महिन्याचा पगार देईल, कुठल्याही माणसाला त्रास द्यायचा नाही, माझ्या बहिणीला त्रास द्यायचा नाही. तर त्याचा पगार चालू केला. प्लस अपंगत्व आलं, या काही जखमा झाल्या, त्याच्यावर त्यांनी काही त्यांना वेगळा भत्ता चालू केला सैन्याला. आणि नंतर जर त्यांच्यातला कोणी जर युद्धामध्ये जर शहीद झाला, मारला गेला, तर त्याच्या कुटुंबियाला त्यांच्या जागेवर, योग्य जागेवर, त्यांच्या राज्यामध्ये योग्य नोकरी दिली जायची. अनुकंपा तत्वावर म्हणतो ना आपण, ते शिवाजी महाराज त्या काळात चालू केलं.